आजच्या या 8व्या सत्रामध्ये आपण 9 क्रमांकाचा दृष्टांत बघणार आहोत. सातव्या सत्रामध्ये आपण बघितलं समुद्राचा दृष्टांत. यामध्ये सांगितलं की पुरुषाचेनी उद्यमे देणे आती, म्हणजे पुरुषाच्या प्रयत्नाने विधीचे प्रयत्न केल्यानंतर त्याला विधीचं जे फलद्रुपता आहे ती प्राप्त होत असते. म्हणजे प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत हे आपण या दृष्टांतामध्ये बघितलेले आहेत. परंतु प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विधी साधेलच का, असं नाही आहे. साधेलही किंवा नाही पण. आणि म्हणून आज आपण सोमकांताचा दृष्टांत बघणार आहोत. सोमकांत म्हणजे या नावाचा तो दगड आहे. चंद्र आणि त्याचं एक असं काही संपर्क आहे असा की चंद्राच्या प्रकाशामुळे त्याच्यामध्ये काहीतरी बदल होतो. आणि म्हणून त्याला नाव देत असताना सोमकांत असं ते नाव आहे त्या पाषाणाला. म्हणजे परमेश्वर जेव्हा विधींचा योग प्राप्त करून देतात, ज्ञानाचा योग प्राप्त करून देतात, वचन तुमच्यापर्यंत पोहोचवतात. स्वतःचा परमेश्वर आता येणार नाहीयेत, परंतु इतरांच्या माध्यमातून, मग ते अधिकरण असतील, संत असतील, वासनिक असतील, कुठल्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत परमेश्वराचं ज्ञान पोहोचणार आहे. पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचू शकतं. मग अशा वेळेस परमेश्वराने प्रत्येकाला ज्ञान दिलं, प्रत्येकाला निरूपण केलं. अनेक लोक समोर बसलेली आहेत आणि प्रत्येकाला एकच निरूपण ऐकायला मिळालेलं आहे. म्हणजे प्रत्येक जण त्या विधीनुसार आचरण करतील. किंवा तिथे सांगितलेलं आहे उदाहरणामध्ये की जेतुकियांना परमेश्वरापासून ज्ञान प्राप्त झालेलं आहे. परागिरा करून आपले अस्तित्व साधिती. मग जेतुकियांना परमेश्वराचं अस्तित्व समजलेलं आहे ज्ञानाच्या माध्यमातून. तेतुके सर्वे जीव परमेश्वराला अनुसरतील, अनन्य भावे शरण रिकतील. न तिथे सांगितलेलं आहे की मग एक अनुसरती एक ननुसरती, म्हणजे त्याच्यातले सगळेच अनुसरण घेत नाही. काही अनुसरतात, काही अनुसरत नाहीत. तसंच आहे की प्रत्येक विधी तुमच्यापर्यंत पोहोचवला वचनाच्या माध्यमातून. काय विधी पोहोचवला? अन्यवार्ता करू नये. सकाळी विषय झाला परत, तरी पण आत्ता सूचना आपल्याला द्यावी लागली. काही लोक, काही जण आहेत जे स्मरणाला बसलेले आहेत शांततेने, आणि काही मंडळी आहेत त्यांची बडबड सुरू आहे. म्हणजे वचन तुम्हाला सगळ्यांना एकच वचन सांगितलं, अन्य वार्ता न कीजे. स्वामींचं वचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मग सगळ्यांनीच ते वचन पालन केलं का? नाही. काही लोकांनी केलं, काही लोकांनी नाही केलं. म्हणजे सर्वांना काही ते वचन त्यांच्यामध्ये बीजरूप होईलच असं नाही. आणि म्हणून बीजरूप झालं पाहिजे आपल्यामध्ये. महानुभाव तत्वामध्ये, महानुभाव पंथाच्या तत्वामध्ये उमट आणि बीजरूपता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उमट म्हणजे समोरचा व्यक्ती काय सांगतो आहे, स्वामींचं कुठलं विधान आमच्यापर्यंत पोहोचवतो आहे, हे तुम्हाला त्याचं उमट झालं पाहिजे. आणि बीजरूपता म्हणजे तुमच्याकडे ते कार्यरूप झालं पाहिजे. एखादं बी असतं ते जमिनीमध्ये आपण पेरतो आणि मग हळूहळू त्याला अंकुर फुटायला लागतात पाणी वगैरे टाकल्यानंतर. म्हणजे आपण समजायचं की हे बीजरूपता झालेली आहे, म्हणजे हे बी सक्रिय झालेलं आहे. असं आपल्यामध्ये काहीतरी अंकुरित झालं पाहिजे की नाही एखादं वचन ऐकल्यानंतर. ते जर का होत नसेल तर आपण कशामध्ये पडतो? अनधिकारी या पदामध्ये पडतो. आणि म्हणून दृष्टांताची जी लापणीक आहे, 9वा दृष्टांत आपण घेणार आहोत, त्या दृष्टाच्या लापणिकेमध्ये सांगितलेलं आहे, परिब्रह्म विद्या ते अधिकारी सीची संचरे.
ऐकण्याचा योग सगळ्यांनाच येणार आहे, परंतु ब्रह्मविद्या ही अशी आहे, तिचं महत्त्व असं आहे, ती कुणालाही संचरत नाही. एखाद्याला माहिती पडेल, पाठांतर होईल, परंतु ती ब्रह्मविद्या काय झाली पाहिजे, संचरली पाहिजे आपल्यामध्ये. तुम्हाला एखादी वस्तू घेण्याचं एक भूत संचरतं ना, की आपल्याला हे घ्यायचंच आहे, हे अमकं घ्यायचंच आहे, तमकं घ्यायचंच आहे. खाण्यावरून असतं की अमकं खायचंच आहे आपल्याला, म्हणजे हे संचरण याला म्हणतात. ब्रह्मविद्या आपल्याला माहिती आहे, ब्रह्मविद्या आपली पाठांतर आहे, पण ब्रह्मविद्या आपल्या संचरलेली नाही आहे. ती ज्या दिवशी संचरेल तेव्हा तुम्ही त्या ब्रह्मविद्येच्या अनुसार चालायला लागाल, तसा तुम्ही प्रयत्न करायला लागाल. असं जर का असेल तर समजायचं आपण कुठेतरी कधीतरी सोमकांत होऊ शकतो. आणि म्हणून इथे सांगितलंय की ब्रह्मविद्या ते अधिकारी सीची संचरे, म्हणजे आपल्याला हे माहिती पडलं की अधिकारी व्यक्ती असेल, योग्यता ज्याची आहे असा जो व्यक्ती असेल, त्याच्यामध्येच ब्रह्मविद्या जी आहे ती बीजरूप होते, कार्यासी येते. मग आपला आता पुढचा टप्पा काय आहे, ज्ञान घेणे हा आपला टप्पा नाही. आता आपला टप्पा असा आहे की आपण स्वतःला अधिकारी करून घेणे, आपल्यातला अधिकार वाढवणे, योग्यता वाढवणे, हा आपला पहिला टप्पा हा येतो. की वचन ऐकल्यानंतर ते कशा पद्धतीने आपल्याला पालन करता येईल याचं चिंतन तुम्ही केलं पाहिजे. महिला वर्ग असतात ते रेसिपी बघतात कुठली तरी, किंवा एखाद्या घरी एखादा पदार्थ खातात आणि लगेच त्याची रेसिपी विचारतात, हे कसं बनवलं, काय काय टाकलं, आणि मग ते सांगितलं जातं. तुम्ही ते लिहून घेता, लक्षात ठेवता, आणि घरी गेल्यानंतर मग तो पदार्थ तुम्ही बनवता. आपल्याला हा पदार्थ बनवता येईल का हा विचार असतो. कसा बनवायचा, चांगला बनेल का, चांगलाच बनवायचा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ते चिंतन चालू असतं आणि एक दिवशी तुम्ही मनावर घेता आणि तो पदार्थ बनवता. जोपर्यंत पदार्थ तुम्ही बनवत नाही तोपर्यंत तुमच्या मनामध्ये त्या पदार्थाविषयी चिंतन सुरू आहे, नवीन पदार्थ बनवायचा आहे. तसं एखादं वचन ऐकल्यानंतर तुम्हाला त्या वचनाची रेसिपी तुमच्या डोक्यामध्ये सुरू झाली पाहिजे. हे वचन मला कसं आचरायचं आहे, कधी आचरायचं आहे, मला आचरता येईल का, चांगल्या प्रकारे आचरता येईल का, ना मला चांगल्या प्रकारेच आचरण करून दाखवायचं आहे. परमेश्वराच्या कृपादृष्टीमध्ये आपण आलो पाहिजे. या दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येक एक एक वचनाला वेळ दिला पाहिजे, तर तुमचा अधिकार वाढेल, नाहीतर अधिकार वाढणार नाही. याच्यासाठी वचन स्वामींनी सांगितलंय, जेवढी पिशवी की जे तेवढी होय. म्हणजे जेवढं तुम्ही तुमचा अधिकार वाढवाल, अधिकाराची पिशवी जेवढी वाढवाल तेवढी वाढणार आहे. तुम्ही जेव्हा असं बघता की बाबा घर खूप आपलं छोटं होत आहे, साहित्य भरपूर आहे, मग असं काय करायचं, साहित्य तर आपण कमी करत नाही, मग काय करतो, घर मोठं घेतो. घर मोठं घेतो आणि काही दिवसात परत बघतो की ते घर सुद्धा पूर्ण, म्हणजे जेवढं तुम्ही मोठं घर घ्याल तेवढं साहित्य तुमच्याकडे येत राहतं. जेवढी पिशवी की जे तेवढी होय. तसा अधिकार जेवढा मोठा करत राहिले तेवढा तो मोठा होऊ शकतो. आणि म्हणून आपलं पहिलं उद्दिष्ट जे आहे ते अधिकार वाढवणं हा असलं पाहिजे. यासाठी नामस्मरण तुम्हाला मदतनीस आहे, लीळाचिंतन याच्यासाठी मदतनीस आहे. कारण की आमचे भटोबा काय करत होते, माईन भट्टांनी विचारलं की तुम्ही कसलं चिंतन करतात, ते म्हणाले की मी गोसाव्यांच्या अमोघा लीळेंचं चिंतन करत असतो. आपल्याला सुद्धा ते करायचं आहे. सोबत नामस्मरण आहे, सोबत सेवा दास्य आहे. याच्याने काय कर्मनाश होणार आणि योग्यता वाढणार, आणि अशानेच तुमचा अधिकार वाढेल. आणि अधिकार वाढत असताना ज्ञान ग्रहण सुद्धा चालूच आहे तुमचं. ज्ञान ऐकणं पूर्णपणे बंद करायचं असं म्हटलं नाही आहे, ज्ञान ऐकणं सुद्धा चालू ठेवायचं. जो तुम्ही विधी करत आहात त्या विधी संदर्भातलं ज्ञान घ्यायचं. स्मरण करायचं तर कसं करायचं, भिक्षा मागायची आहे का, मग ती कशी मागायची, विजनाला कसं बसायचं, सेवादास्य कुठलं कसं करायचं, याच्या प्रत्येकाचं ज्ञान त्या प्रसंगोचित तुम्हाला ते ज्ञान घेत राहायचं आहे. हळूहळू तुमची योग्यताही वाढेल आणि ज्ञानही वाढेल, आणि अशा प्रकारे आपला अधिकार सुद्धा वाढेल. आणि याच्यासाठी दृष्टांत सांगितलेला आहे, जैसा सोमकांताचा, म्हणजे सोमकांताचा दृष्टांत या ठिकाणी स्वामींनी सांगितलेला आहे. या संदर्भातली जी लीळा आहे ती पूर्वार्ध 217 क्रमांकाची लीळा आहे. शांताबाईचा भेटी.
शांताबाईचा आणि स्वामींची भेट ही लीळा आपण या दृष्टांताच्या निमित्ताने घेणार आहोत. शांताबाईचे तिये वसमतीयेसी होती. वसमत नावाचं गाव आहे, त्या वसमत विभागातली ही शांताबाईचं हे त्यांचं दैवराटीतलं नाव आहे. त्यांचं मूळ नाव काय आहे? माईंबाईचे हे त्यांचं मूळ नाव आहे. तयाचा वरे तू सरला, आणि त्यांचा जो पती आहे तो सरला, त्या विधवा झाल्या. धन होते ते रावळे नेले, आणि काही कर्ज वगैरे अशा काही असल्यामुळे त्यांची जी काही संपत्ती असेल घरदार वगैरे अजून काही, ती रावळे नेले. म्हणजे राजकीय विभागामध्ये ते जमा झालं, कारण की काही फेडणं झालं नाही, व्याज वाढलं. आता एक दुःख आहे म्हणजे पती गेला, हे मोठं दुःख आहे. त्याच्यानंतर लेकू फिटला, म्हणजे दुसरं दुःख असं आहे की पती जरी गेला तरी मुलगा आहे. पुरुष माणूस कोणतरी घरामध्ये पाहिजे, म्हणून मुलगा आहे, परंतु तो काही दिवसातच काय झालं की मुलगा सुद्धा सरला. आता मुलगा सरला म्हणजे दोन्ही आधार तुटले ना. मग तिसरा आधार आहे की आपलं स्वतःचं घर आहे, काही संपत्ती आहे, तर ती सुद्धा रावळी म्हणजे राजदरबारात राजकीय याच्यामध्ये ती जमा होऊन गेलेली आहे. म्हणजे पती राहिला नाही, मुलगा राहिला नाही, आणि संपत्ती, सावर संपत्ती वगैरे काही राहिली नाही, घर सुद्धा राहिलं नाही. आता एवढं दुःख कमी होतं की काय, वडील लेकी एकाईसी तयाचे हात रीतले. मोठी मुलगी लग्न होऊन सासरी सुखाने नांदते आहे, आणि अचानक काय झालं, तिचा पती सरला आणि ती सुद्धा विधवा झाली. धाकुटी लेकी जसमाईचे तया कावरे लागले. आता एवढं दुःख अजून एक कमी होतंय की काय, तिची जी धाकटी मुलगी आहे जसमाईचा, तिला वेड लागलं. म्हणजे कदाचित तिने हे सगळं, वडील गेले, आपले भाऊ गेला, एक मोठी मुलगी विधवा झाली, सगळी संपत्ती गेली, आईवर काय परिस्थिती आली, या विचारामध्ये कदाचित ती काय झाली असेल, वेडी झाली असेल. आणि मग हे सगळं दुःख कोणाच्या वाट्याला आलं? शांताबाईचा. मुलगी विधवा झाली, त्याचं दुःख आईलाच. मुलगी वेडी झाली, तिच्या सासरच्यांनी तिला माहेरी पाठवलं. ही एकाईसाला पण तिच्या सासरच्यांनी माहेर पाठवलं. मुलगा गेला, पती गेला, संपत्ती गेली, या सगळ्याचं दुःख कोणाला आहे? शांताबाईचाला आहे. वरेता नावडती सासू, सासुऱ्या नावडती, देरा नावडती, तेही दवडली. जसमाईचा जी आहे ती कुणालाच आवडत नव्हती, कारण की वेडा माणूस कोणाला आवडत नाही, आणि शहाणा माणूस काय करत असतो? सगळ्यांनाच वेडात काढत असतो. परंतु वेडा माणूस कुणाला आवडत नाही, त्याला सगळे दवडतात. आपण बघतो कोणी हुशार व्यक्ती आहे का, मग त्याला घ्या सोबत. वेडा कोणी व्यक्ती आहे का, मग नको तो. वेडा व्यक्ती कुणालाही नको असतो. आणि म्हणून या जगामध्ये राहत असताना वेड बनून चालणार नाही. तुम्हाला काय व्हावं लागेल? शहाणं व्हावं लागेल, हुशार व्हावं लागेल, आणि ते ज्ञानाशिवाय शक्य नाही. या जसमाईचाला त्यांच्या धाकट्या मुलीला सासरच्यांनी तिच्या माहेरी पाठवलं. माईंबाईची आपण्यापासी आणली. त्या माईंबाईच आणि शांताबाईचानी आपल्या त्या मुलीला स्वतःकडे ती घेऊन आली, आणि ऐसी माईंबाईचे थोर दुखीये झाली. खूप दुःखीस्त ती झालेली आहे. आता तिच्या दुःखाला पारावारच नाही राहिला. एवढं दुःख कुणाला असतं का? सगळंच, म्हणजे ते म्हणतात दुःख जेव्हा येतं तेव्हा ते स्वतःच्या कुटुंबाला घेऊन येतं, आपल्या कुटुंबामध्ये, आणि मग दुःखच दुःख असतं. द्वारावतीसी लोकू निघाला. आता काय करायचं नेमकं या स्थितीमध्ये? करायचं काय? मग माहिती पडलं की द्वारावतीला काही आपल्याकडनं हे निघालेलं आहे, यात्रा निघालेली आहे, पदयात्रा. माईंबाईचा म्हणतात, आता मी द्वारावतीला जाईन आणि तिथे त्या कृष्णाचं दर्शन घेईल, आणि तदनंतर एक मुलगी पाठीला बांधेल, एक मुलगी पोटाला बांधेल, आणि तिथल्या त्या समुद्रामध्ये रिगेन समुद्रामध्ये, म्हणजे त्या समुद्रामध्ये मी स्वतःला या दोन मुलींसकट समर्पित करून टाकेन. म्हणजेच काय त्याला म्हणतात? आत्महत्या. सगळ्यात सोपं काम, की जर का जीवनात आपण अयशस्वी झालो तर काय करायचं? आत्महत्या करून टाकायचं. परंतु जो मानवपंथीय साधक आहे आणि ज्याला ज्ञान आहे, तो कितीही कठीण परिस्थिती आली
तर तो आत्महत्या करणार नाही आणि दुसऱ्याची पण हत्या करणार नाही, कारण की आत्महत्या केल्याने माणूस सुटत नाही. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, की आपल्या समोर एखादा काहीतरी प्रसंग आलेला आहे आणि आता त्याला तोंड द्यायचं आहे, मग आपण काय बघतो की आपण समोर जायचंच नाही. थोडक्यात म्हणजे समजा कोणी सांगितलं आपल्याला की तुम्हाला अमका अमका पोटात असा अमका आजार आहे आणि तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, आपल्याला ऑपरेशनची भीती वाटते, आपण काय करतो, डॉक्टरकडनं पळ काढतो. तुम्ही डॉक्टरकडनं पळ काढला, सुटले तुम्ही डॉक्टरकडनं, परंतु तुम्ही आजारापासून सुटले का? आजार तर सोबत घेऊनच फिरतोय आपण. तसं आपण आत्महत्या केल्यानंतर आपण त्या लोकांपासून अदृश्य झालो, परंतु दुःख मात्र कमी झालं नाही, उलट दुःखामध्ये वाढ झाली. कारण की हे दुःख तर तुम्हाला भोगायचंच आहे, हे कधी ना कधी भोगायचं, जेव्हा जन्म होईल तेव्हा भोगायचंच आहे. परंतु एक्स्ट्रा नरक मिळाले परत, कारण की आत्महत्या केल्यानंतर नरक फळ होणार आहेत आता, म्हणजे त्याच्यामध्ये परत वाढ झालेली आहे. तर म्हणून मानवपंथीय साधकाने कधी हत्येचा, इतराच्या आणि स्वतःच्या आत्महत्येचा उल्लेख सुद्धा करायचा नाही. आणि उल्लेख जर केला तर तो वाचिके रूपामध्ये बदलेल आणि वाचिक जे केलेलं आहे ते कधी ना कधी प्रत्यक्ष होईल. म्हणून असा वाईट उल्लेख आपण मानवपंथीय साधकाने कधी करू नये. शांताबाईंना ब्रह्मविद्या ज्ञान नसल्यामुळे शांताबाईंनी हा निर्णय तर घेऊन टाकलेला आहे आणि त्या निघाल्या, ये प्रतिष्ठानासी आल्या, परंतु त्यांनी काय जोडलेलं आहे, आपण काय बघितलं इथे, ब्रह्मविद्या ते अधिकारी असीची संचर आहे आणि तो अधिकार शांताबाईंनी जोडलेला आहे. त्या कुठे आल्या, पैठणला आल्या. सारंग पंडित सोयरे तया भासे होती. सारंग पंडित त्यांचे कोण होते, भाचे होते. म्हणजे त्या सारंग पंडितांच्या कोण झाल्या, कोण, आत्या. आणि त्यांची तिथे भेट झाली. आता पैठणला आलेलो आहे आणि आता आयुष्य तर संपवायचंच आहे, म्हणून आता जे कोणी नातलग असतील त्या गावाला गेलो की त्यांना भेटून घ्यायचं. पैठणला आल्या, सारंग पंडित भेटले आणि दुःख करीती शांताबाईंची त्यांची भेट झाली आणि त्या शांताबाई रडायला लागल्या. सगळं त्यांनी त्यांच्याकडे कथित केलं की बाबा असं झालं, सगळं दुःखाने मी घेरलेली आहे, आता द्वारावतीशी जाईन, आता मी द्वारावतीला चाललेली आहे आणि मी द्वारावतीला माझं जाणं म्हणजे आता इथून शेवट तुझा माझा आणि तुझं भेटणं आहे. आता आपण कधीच भेटणार नाही, कारण की मी तिथे स्वतःला संपवणार आहे या दोन पोरींसकट. सारंग पंडिती त्याची दुःख निवृत्ती केली. सारंग पंडितांनी व्यावहारिक जे सांत्वन केलं गेलं पाहिजे ते सांत्वन सारंग पंडितांनी केलं. मग उदयाची निघता सारंग पंडिती म्हणितले, आणि जेव्हा सकाळी ते निघाले त्या यात्रेसोबत, तेव्हा सारंग पंडितांनी रात्रभर काहीतरी विचार केला असेल की आता कसं यांना काय मार्ग दाखवायचा. म्हणजे एक व्यक्ती आपल्याला सांगून आत्महत्या करायला चाललेली आहे, आपल्याला आपली स्थिती कशी होईल बघा सांगा. आणि मग ते चाललेले आहेत तेव्हा सारंग पंडित त्यांना म्हणतात, माईंबाई द्वारावती तुम्ही जाल तरी येळापुरे हुनी जा. तुम्ही द्वारावतीला जाणार आहात तर जा, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, परंतु येळापुरुनी जा म्हणजे वेरूळवरून जा बरं का. तेच आमचे गोसावी चांगदेवराव राज्य करीत असती तयाचे दर्शन घ्या. तिथे आमचे स्वामी चक्रधर स्वामी त्या ठिकाणी राज्य करत आहेत, त्यांची शेवटची एक भेट घेऊन जा तुम्ही. मग सामोरी जा आणि मग पुढे जा. मग तुमचे दुःख जाईल आणि याचे कावरे जाईल. त्यांच्या भेटीने तुमचं दुःख जाईल आणि हिचं वेडे पण जाईल, म्हणजे त्यातल्या त्यात ते दुःख कमी होणार आहे. मग द्वारावतीशी जा आणि मग तुम्ही जा द्वारावतीला. तैसेची निघाली. आता ती म्हणाली ठीक आहे, शेवट तर होणारच आहे आपला, परंतु शेवटी जाता जाता काहीतरी पुण्यरूप लोकांचे दर्शन घेऊन जाऊ, तेवढंच आपल्याला चांगलं होईल पुढच्या काळामध्ये. मग ती येळापुरासी आली, वेरूळला ती आलेली आहे. गोसाव्यांशी उदयाचा पूजावसर झाला. स्वामींचा सकाळचा पूजावसर, हे वाक्य आता बघा, उदयाचा पूजावसर. उदयाचा म्हणजे उदय काळीचा, सकाळचा जो पूजावसर आहे तो नुकताच स्वामींना झालेला होता. गोसावी विहरणासी बीजे केले. विहरणासी बीजे केले म्हणजे सकाळी जे काही चालणं आहे त्याला आत्ताच्या भाषेत तुम्ही काय म्हणता, मॉर्निंग वॉक बोलता. आत्ता आपण डॉक्टरचं ऐकतो, डॉक्टरांनी सांगितलं सकाळी चालत जा, परंतु तुम्ही लीळाचरित्र वाचत असाल तुम्हाला हे पण कळेल की आमचे स्वामी सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे. लीळाचरित्रामध्ये त्याला काही शब्द आहे, विहरणासी आमचे स्वामी बीजे करतात.
विहरणी हुनी मागोते मढासी बीजे केले आणि परत स्वामी गुंफेमध्ये आलेले आहेत. गोसावियांसी चरणक्षाळन झाले. चरणक्षाळन झालं स्वामींचं. पूजा अवसराची आयती होत होती आणि दुपारच्या पूजा अवसराची तयारी चालू आहे. गोसाव्यांची अवळगेची अवघे भक्तजन आले असती. स्वामींच्या भेटीसाठी पूजा अवसरासाठी सगळे भक्तजन आलेले होते. ते पाटावे सुतावे लईले असती आणि ते पाटावे सुतावे लईले असती. आता ह्यांच्या वस्त्राचं विश्लेषण देण्याचं काही काम नव्हतं, परंतु का दिलं ते आपल्याला पुढच्या ओळीतनं कळेल. सगळे गावातले लोक चांगले चांगले वस्त्र नेसून आलेले होते आणि मग अवघे गोसाव्यांसारखेची दिसताती आणि सगळ्यांचे वस्त्र हे उत्तम प्रकारचे असल्यामुळे त्या लोकांमध्ये बसलेले नेमके स्वामी कोण हे त्यांना काही ओळखता येईना. कोण गोसावी यायचा नोळखती म्हणजे कोण स्वामी आहेत यांच्यामध्ये असं काही त्यांना ओळखूच येईना. मग आता दृष्टी त्यांची फिरायला लागली त्या गर्दीमध्ये की स्वामी कुठे आहेत, स्वामी कुठे आहेत. आता जे स्वामींना शोधतायत, स्वामींनी पण बघितलं ही व्यक्ती कोणाला शोधते आहे, यांची दृष्टी कोणाला शोधते आहे, आम्हाला शोधते आहे. आणि मग आता परमेश्वर काय करतात, स्वतः त्यांच्याशी संवाद साधतात. जेव्हा आधी काय करावं लागेल तुम्हाला, आधी तुम्हाला परमेश्वराला शोधावं लागेल आणि मग परमेश्वर काय करतील, तुमच्या समोर प्रगट होतील. तुम्ही ज्यांना शोधताय ते समोर प्रगट होणार आहे. परंतु जर का आपण परमेश्वराला कधी शोधलंच नाही, कधी आठवलंच नाही तर ते कधी आठवतील का, कधी शोधलेच नाही तर कधी ते भेटतील का, नाही भेटणार. आणि या ठिकाणी जेव्हा स्वामींच्या उपलक्षात आलं की यांची जी दृष्टी आहे यांच्या दृष्टीमध्ये तळमळ आहे आमच्या भेटीची, आम्हाला ते शोधत आहेत, आणि मग स्वामी स्वतःहूनच त्यांना म्हणतात, बाई ऐसी या इकडे. म्हणजे जेव्हा तुम्हाला परमेश्वराला भेटायचं आहे तेव्हा मग तुम्हाला कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही. फक्त तुमचा शोध उत्तम प्रकारचा असला पाहिजे. तुमचा शोध जो आहे तो यथार्थ असला पाहिजे. परमेश्वर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे मार्ग मोकळे करत राहतात, आपोआपच भेटतं. तुम्ही साधारण स्थानवंदन करायला जाता, रात्री अपरात्री कुठेतरी गाडी तुमची चुकते, रस्ते दोन फुटतात, तिथे कोणी सांगायला नसतं आणि अशा वेळेस तुम्ही म्हणता आता कोणाला सांगायचं, कोणाला विचारायचं, आणि तेवढ्यात नेमकं तिथे कोणतरी उपस्थित होतं. आपण म्हणतो एवढ्या रात्री हे लोक इथे आलेले आहेत, त्यांना आपण विचारतो, ते म्हणतात इथून सरळ जा, इथून जाऊ नका, इकडून हा रस्ता वेगळ्या ठिकाणी जातो, इकडून जा असं. मग आपण म्हणतो बरं देवाने सहाय्य केलं. नेमके त्याच वेळेला ते लोक तिथे भेटत असतात. म्हणजे तुम्हाला जर का तिकडे जायची इच्छा आहे, स्थानाकडे, तुम्हाला पोथीकडे जाण्याची इच्छा आहे, तर तुम्हाला जे काय मार्ग आहे तो मार्ग बरोबर परमेश्वर काय करतात, मोकळा करतात आणि तुम्हाला येण्यासाठी सोयीस्कर तो मार्ग करतात आणि स्वतःपर्यंत परमेश्वर पोहोचवतात. म्हणून श्रीकराचा अनुकार दाखविला स्वामींनी. श्रीमुखाने सुद्धा म्हटलं या आणि श्रीकराने सुद्धा स्वामींनी अनुकार केला. इशारा ज्याला आपण बोलतो ना, तर इशारा हा शब्द कसा आहे, हा योग्य शब्द नाही आहे, परंतु अनुकार हा शब्द कसा आहे, आमच्या लीळाचरित्रातला हा शब्द आहे. अनुकार हा इतका सुंदर शब्द आहे. स्वामींनी अनुकार केला म्हणजे इकडे बोलवलं त्यांना. मग माहीमबाईचे सावमी आली, समोर आल्या, दंडवत घातले, श्रीचरणा लागल्या. एकी आसू दर्शनाची केली, एक आसू तिच्याकडे होती. म्हणजे महिला वर्ग असा आहे, कितीही काही जरी झालं तरी कुठे ना कुठे त्यांच्याकडे काही ना काही संग्रहित असतं असं की जे आपण दान स्वरूपामध्ये देऊ शकतो. अजून एक लीळा द्वारावतीकारांची लीळा आपल्याला माहिती आहे की सगळं त्या चोरांनी लुबाडून नेलं, सोनं नाणं सगळं. आता तो पती म्हणायला लागला आता आपल्याकडे काहीच नाही, आपण पंगत करायला आलो होतो अन्नदान करायला, आता आपल्याकडे काहीच नाही. तिने तोंडातनं अलंकार काढला सोन्याचा, ती म्हणे माझ्याकडे आहे म्हणे. म्हणजे किती त्या व्यक्तीकडे, म्हणजे स्त्री ही अशी व्यक्ती आहे की ती संग्रहित करत असते, साठवून ठेवत असते. पुरुषाला संचयन किंवा संग्रह याचं तेवढंसं महत्त्व नसतं, किंवा महत्त्व जरी असेल तरी कशातनं काय साठवायचं आणि वाचवायचं हे पुरुषांपेक्षा महिलांना अधिक प्रमाणामध्ये कळत असतं. या ठिकाणी सुद्धा शांताबाईंकडे एक आसू आहे अजून. ती आसू त्यांनी कुठे केली, स्वामींना समर्पित केली. मग आली, मग बैसली आणि स्वामींसमोर बसल्या.
स्वामी म्हणतात, बाई कोणीकडून येत असी जे, कुणीकडून येत आहात? स्वामींनी विचारपूस केली. माहीमबाईचा म्हणतात, जी जी वसमतीकडून वसमतकडून मी येते आहे. मग अवघी गोष्टी गोसाणपुडा सांगितली. दुःखी व्यक्तीचं काय असतं की दुःखी व्यक्तीला जर का तुम्ही थोडंसं जरी बोलायला सवड दिली की तो त्याचं सगळं दुःख मांडत असतो. आमच्याकडे लोक येतात, आम्ही विचारतो फक्त त्यांना, काय कशी तब्येत? अहो काय सांगायचं बाबा, हे पाय असे दुखतात, डोकं दुखतं, असं होतं तसं होतं. जे त्यांचं 5-10 मिनटं सगळं ते ऐकावं लागतं. म्हणजे हे काय आहे, थोडीशी सवड मिळाली की आपण आपलं दुःख जे आहे समोरच्याकडे कोणी ऐकणारा भेटला की मग त्याला आपण ऐकवत असतो. दुःख कशाने कमी होत असतं? कुठली वेळ आठवते तुम्हाला? दुःख स्वामींची स्तुती केल्याने कमी होत असतं. मौद्या आपल्या जवळच आहे स्थान. निळभट्ट भांडारेकरांचं दुःख आहे, त्रास होतो आहे, वेदना होत आहेत. इंगळी म्हणजे असा प्रकार आहे, मोठा विंचू. इंगळी बघितली तुम्ही कधी? इंगळी मी पहिल्यांदा जेव्हा बघितली तर म्हणजे ते इतकं भयानक वाटली, ती अंगाला एकदम काटा आला. एवढी मोठी ती इंगळी असते, ती चावली तर शक्यतो माणूस वाकत नाही असं बोलतात. आपल्या इंगळीचं काय, आपल्याला मच्छर चावला तरी लगेच आपण, मुंगी चावली तरी आपल्याला वेदना होतात, मच्छर चावली तरी वेदना होतात. आणि इंगळी जर का चावली आपल्याला तर आपण तर मानव पंथच सोडून देऊ. कसं? कारण की निळभट्ट भांडारेकर काय करत होते, सगळं स्वामींसाठी सोडून आले, स्वामींची सेवा सगळं करत होते. आणि ते करत असतानाच एकदा स्वामींचं शयनासन टाकताना इंगळी चावली. आपण तर देवाशी भांडलो असतो की काय देवा, सगळं सोडून आलो आणि तुमचं शयनासन टाकत असताना इंगळी चावली. तुम्ही तर नामाचे 10 टाय सांगितले, साह्य होतं सगळं सांगितलं, इथे शून्य साह्य झालं मला. तुम्ही असताना मला इंगळी कशी काय चावली? आता हे मला डॉक्टर बोलवा, मला इलाज करा आणि पटकन हे. म्हणजे एकंदरीत आपण देवाशी भांडत नाही का? तुम्ही म्हणाल आम्ही भांडणार नाही, पण एरवी तुम्हाला दुःख आले की तुम्ही देवाशी भांडतात की बाबा 2 विडे ठेवले पण अजून काही काम झालं नाही, आमचं काय अजून दुःख मिटलं नाही वगैरे वगैरे. 3रा विडा येतो. मी ते गमतीने म्हणत असतो की जेव्हा तुम्ही गेटमध्ये येता तेव्हा देव तिकडूनच बघतात, अरे 3रा विडा आला बरं का, अजून ह्याचे आधीचेच कामं पेंडिंग पडलेले आहेत, परत 3रा विडा आला. देवसुद्धा घाबरतात की आता काय काम असेल. आम्ही सांगितलेलं एकही काम हा जीव करत नाही, परंतु त्याचेच कामं आम्हाला करावे लागतात. म्हणजे हे दुःख जे आहे ते दुःख तुम्ही देवापुढे किंवा कोणापुढे मांडून काही उपयोग नाही आहे. उगाच त्याच्यामध्ये वेळ घालवू नका. निळभट्ट भांडारेकरांनी अजिबात वेळ घालवला नाही. इंगळी चावली, वेदना होत आहेत का? काय करायचं अशा वेळेला? आमच्या स्वामींची स्तुती करायची. ते म्हणाले की देवा मी आपली स्तुती करू का? स्वामी म्हटले करा. आणि ते स्तुती करायला लागले. स्वामींनी त्यांचं दुःख कमी केलं नाही, विष वेदना कमी केल्या नाहीत. लक्षात घ्या बरं का, विष वेदना स्वामींनी कमी केल्या नाही, दुःख कमी केलं नाही. उलट निळभट्ट भांडारेकर स्वामींच्या स्तुतीमध्ये एवढे मग्न झाले आणि एवढा आनंद यायला लागला त्यांना की ते विष जे आहे, ज्या प्रमाणामध्ये आहे, विष त्यांच्या शरीरात 50% असेल तर आनंद किती टक्के झाला? 100% झाला. आनंदामुळे ते विष आणि त्या वेदना त्या जाणवल्याच नाही त्यांना. आनंद कसा प्रवर्तला, तो कसा संचरला? अमृत रूपाने संचरला त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे विषाचा काही प्रभाव झाला नाही आणि वेदना चालूच आहे पण वेदनेची जाणीवच नाही आहे. त्याच्यासाठी मी उदाहरण देतो की आई जेव्हा मुलासाठी काहीतरी पदार्थ बनवते, चुलीवर भाकरी, म्हणजे ती जुन्या काळातली आई बरं का, कारण की नवीन काळामध्ये चूल हा काही प्रकार नाही आहे. मग ती तव्यावरून भाकरी कुठे काढायची? निखाऱ्यावर टाकायची. मग निखाऱ्यावरची ती गरम गरम भाकरी असेल, तव्यावरची गरम भाकरी ती निखाऱ्यावर ठेवायची, इकडून फिरवायची, इकडे फिरवायची. चटके लागत नाहीत का? लागतात चटके, पण जाणवतात का? जाणवत नाही. मुलाला पदार्थ द्यायचा आहे बनवून, त्याचा आनंद आहे तो. लहान मुलं खेळतात, खेळाचा आनंद एवढा आहे की त्यांना कुठे कुठे लागलं हे कळतच नाही. जेव्हा ते खेळून येतात आणि जेव्हा ते हातपाय धुवायला लागतात तेव्हा पायाची आग होते, कुठेतरी काय झालं, लागलं तर मगाशी लक्षात आत्ता का आलं? कारण की त्यावेळेस खेळाचा आनंद एवढा होता की लागण्याच्या वेदना आणि दुःख तेव्हा जाणवलं नाही. निळभट्टांनी आनंद वाढवून घेतला स्वतःमध्ये.
तुम्ही असं जर का हा लक्षात घेतला हा प्रकार निळभट्टांचा, तर तुम्ही कधीच देवाकडे दुःख मुक्तीसाठी काही अर्ज करणार नाही. तुम्ही काय कराल, एवढं दुःख आहे का, मग त्याच्यामध्ये अजून आनंद त्याच्या 10 पटीने वाढून घेऊया, दुःखाचं काही जाणीव होणार नाही. तुम्ही म्हणाले काहीतरी वेगळं सांगताय तुम्ही, परंतु मी तुमच्याच एका व्यावहारिक उदाहरणात तुम्हाला मी सांगतो, मग तुम्हाला कळेल. 1 कप चहा आहे, त्याच्यामध्ये किती कप साखर टाकावी? 1 चमचा किंवा 1.5 चमचा, आणि एखाद्याने 5 चमचे टाकली साखर, म्हणजे ती चहा किती उच्च कोटीची गोड झाली. आता त्याच्यातनं साखर काढता येते का? म्हणजे ती साखर म्हणजे शुगर, म्हणजे तुमच्यासाठी काय आहे ते, डायबिटीसवाल्यासाठी ते विष झालं. आता ते काय करायचं, काय करणार तुम्ही त्याच्यामध्ये? तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्या 10 पट तुम्ही म्हणजे अजून 4, 5, 8 कप तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाकाल किंवा पाणी टाकाल. तुम्ही काढून घेतलं का काही त्याच्यातलं? आणि आपोआप तुम्ही त्याच्यात पाणी नाही तर दूध वाढवलं की साखरेचं प्रमाण कसं होतं, परत प्रमाणबद्ध होतं ती साखर. म्हणजे आपण काढलं काहीच नाही, टाकलं त्याच्यामध्ये. दुःखाच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच करा तुम्ही, की दुःख होत असेल तर दुःख काढून घेण्याचा प्रयत्न करूच नका. दुःख निघणार नाही तर भोगायचंच आहे, परंतु ते दुःख भोगत असताना त्याच्यामध्ये आनंदाचं हे करा, सहभाग होऊ द्या, आनंद त्याच्यामध्ये समाविष्ट करा. आणि तो आनंद परमेश्वराच्या स्मरणाचा असेल, लीळेचा असेल, तो त्याच्यामध्ये तुम्हाला वाढवता आला पाहिजे. म्हणजे दुःखही भोगून होईल आणि वेळसुद्धा स्मरणामध्ये लागेल. निळभट्ट भांडारेकरांची ती इंगळी विष हरण ही लीळा वाचत असताना आपल्याला हीच तर गोष्ट लक्षात आली पाहिजे. त्यांनी कुठेही स्वामींकडे कुठलीच तक्रार केली नाही, काहीच स्वामींकडनं मदत मागितली नाही ना सहाय्य मागितलं. त्यांनी त्यांचं कर्तव्य फक्त बजावलं. देवानी काय करावं हे निळभट्टांनी सांगितलं नाही, परंतु मी काय करावं हे देवानी मला आधीच सांगितलेलं, ते कर्तव्य त्यांनी त्यांचं बजावलं. परमेश्वर आपलं कार्य करतात, जीवाने आपलं कार्य करत राहावं. आणि माहीमबाईंनी स्वामी भेटल्यानंतर स्वामींना सुद्धा आपलं दुःख सगळं मांडलेलं आहे. आणि सगळं सांगत असताना शेवटी सांगितलं की आता मी काय करणार आहे, मी आता द्वारावतीला जाऊन स्वतःला संपवणार आहे. परंतु मला पैठणला गेल्यानंतर सारंग पंडित भेटले आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं. असं सगळं सांगून झाल्यानंतर हे सगळं सांगत असताना शांताबाईचा एकटक स्वामींकडे बघते आहे, स्वामींचे श्रीकर बघते आहे, श्रीमुख बघते आहे. सगळं बघत असताना तिचा जो मुलगा आहे तो सुद्धा 25-26 काही वर्षाचा असेल आणि तो सुद्धा सरलेला आहे. आणि ते दुःख तिच्या डोक्यामध्ये मनामध्ये चालू असताना स्वामी समोर दिसले. आणि स्वामींचं श्रीमूर्ती सुद्धा कशी आहे, 25-27 भीतरी दिसे वय, असं ते श्रीमूर्ती आहे. आणि ती श्रीमूर्ती बघितल्यानंतर तिला तिच्या मुलाची आठवण आली आणि ती म्हणायला लागली की माझ्या पुत्राचे ऐसेची हात, असेच हात होते बरं का माझ्या मुलाचे, ऐसेची डोळे, ऐसेची तोंड. म्हणजे एखादा तरुण मुलगा जर का गेला असेल आईचा, तर ती जो पण लहान मुलगा बघेल, त्या वयाचा मुलगा बघेल, तर तिला स्वतःच्याच मुलाची तेव्हा आठवण येत असते. ऐसेची तोंड, असंच तोंड होतं त्याचं, असाच तो दिसायचा. आणि ती दुःख करायला लागली, रडायला लागली. आणि जी बरवा होता गुणाचा होता, गोसाव्यांसारखाची होता, चांगला होता, स्वभावाने चांगला होता, गुणवान होता आणि माझ्यासाठी मोठा आधार होता, स्वामींसारखाच होता तो. असं म्हणून म्हणून पुन्हा 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 म्हणून ती रडायला लागली. ऐसे तयाचे गुण अनमोदो अनमोदो, दुःख करू लागली. दुःख बोलून बोलून, त्याच्याबद्दलचे गुण बोलून बोलून दुःख करायला लागली. स्वामी त्यांना म्हणतात, बाई दुःख न कीजे. स्वामींनी काय सांगितलं, दुःख करू नका. आपलं कसं असतं की एखादं काही दुःख आलं वाट्याला की त्याचं रडगाणं आपण गात राहतो. एक तर वास्तविक डोळ्यातनं पाणी आणून रडतो, नाही तर त्याच्याकडे रडगाणं गात राहतो की काय बाबा आता हे आहे, काम निघालं पण पैसेच नाही, असंच नाही तसंच नाही. ह्याला एक रडगाणं बोलतात. ते रडगाणं आपण गात राहतो. आणि माहीमबाईचा ज्या आहेत त्या सुद्धा अशाच रडतायत. त्यांना वास्तविक ते दुःख आहे आणि त्या म्हणून रडतायत. स्वामी सांगतात दुःख न कीजे. सगळ्यात आधी तर दुःख करू नका. दुःख म्हणजे पाप, दुःख म्हणजे पाप.
आणि दुःखात व नरक होती, असं पापरूपी जर का दुःख केलं. आता दुःख म्हणजे पाप कसं काय बरं? स्वतःचा मुलगा गेलेला आहे, पती गेलेला आहे, सगळा प्रपंच अस्ताव्यस्त झालेला आहे आणि अशासाठी जर कधी दुःख करत असेल तर याच्यामध्ये कुठे हिंसा होते, कुठे काय होत आहे की त्याच्यामुळे पाप लागतं. स्वामींनी सांगितलं दुःख न करा, दुःख म्हणजे पाप. म्हणजे का पाप बरं? कारण की ते दुःख कशासाठी आहे? प्रपंच संदर्भातलं ते दुःख आहे, जीवाच्या संदर्भातलं ते दुःख आहे. आणि ते जे दुःख आहे, जीव देवता प्रपंच संदर्भातलं जे तुम्ही दुःख करता त्याच्यामुळे पाप होतं. परंतु परमेश्वरासाठी जे दुःख करता त्याच्यामुळे काय होतं? तुमचं पाप फिटतं. हा फरक आहे त्याच्यामध्ये. सांगू कसं? आपल्याला जर का पैसे नाही आहेत आपल्याकडे, मग आपण पैशासाठी रडतो. रडून शांत राहतो का आपण? मग काहीतरी व्यवसाय म्हणा, काहीतरी उपाययोजना आपण करतो. मग ते कसं करत असतो आपण? सरळ मार्गी तर आपल्याला पैसे मिळणार नाही आहेत. मग कुणाला तरी लुबाडून, कुणाला तरी खोटं बोलून, कुणाकडून तरी कर्ज घेऊन अशा प्रकारे आपण काय करत असतो? ते वस्तू मिळवत असतो. म्हणजे आपल्याला एखादी वस्तू मिळाली नाही आणि त्यासाठी जेव्हा आपण रडतो तेव्हा त्याच वेळी एखाद्याला, ज्याला कोणाला मिळाली असेल त्याच्याविषयी आपण अहित चिंतन करत असतो. म्हणजे जीव देवता प्रपंच संदर्भातलं जे दुःख आहे ते करत असताना आपण अनेक प्रकारचे अहित चिंतन इतरांविषयी करतो. अहित वाचिक दुःखरूप म्हणजे दोषरूप वाचिक आपण इतरांविषयी करत असतो. आणि तो पदार्थ प्राप्त करण्यासाठी त्याच्यासाठी आपण काय करतो? वाईट मार्गाची निवड करत असतो. जेव्हा दुर्योधनाला काय पाहिजे? राज्य पाहिजे, तेव्हा त्यांनी ते दुःख केलेलं आहे की मला राज्य भेटलं नाही, मला राज्य भेटलं पाहिजे. त्यांनी ते दुःख केलं आणि त्या दुःखाची पुढे परिणाम काय झालेला आहे? युद्धाच्या माध्यमातून त्याचं ते दुःख प्रगट झालं. म्हणजे त्याचं दुःख कसं आहे? पापाला जन्म घालणारं ते दुःख आहे. आणि म्हणून आपण जर का जीव देता प्रपंच संदर्भात दुःख करत असू तर लक्षात घ्या ते पापरूप आहे. हे कोणी सांगितलं? प्रवचनाला आलेल्या बाबांनी नाही सांगितलं, हे बाईसांच्या बाबांनी सांगितलेलं आहे. कोणाला सांगितलं? शांताबाईसांना सांगितलं की जीव देवता प्रपंच संबंधित दुःख जर का केलं तर दुःख म्हणजे ते पापच आहे. आणि पाप दुःखात काय होणार? अशा पापरूप दुःख जर का तुम्ही केलं तर त्याच्यामुळे काय होणार? नरक मिळतील. म्हणजे दुःखच दुःख मिळेल. आता याच्यासाठी स्वामी इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. स्वामी सांगतात, सोन्याची फळी पोटेसी बांधून उदकामध्ये रिगाल्या, काहीतरी जेलबाई. सोन्याची फळी जर का तुम्हाला भेटली, आपण खूप श्रीमंत आहोत, मग सगळे अलंकार सोन्याचे. तुम्ही जर का विशिष्ट ठिकाणी भोजनासाठी गेलात तर त्या ठिकाणी त्यांची ताटं सोन्याची असतात, वाट्या सोन्याच्या, चमचे सोन्याचे, पाण्याचा ग्लास सोन्याचा, सगळं असं सोन्याचं असतं. म्हणजे ते सोन्याचा पूर्णपणे उपभोग घेतात. आता जर का त्यांना नदी ओलांडायची आहे आणि अशा टायमाला ते म्हणाले मला जी काही होडी पाहिजे किंवा जे काही फळी पाहिजे समजा, ते सुद्धा कसली असली पाहिजे? सोन्याचीच असली पाहिजे, त्याच्यावरूनच जाईल. तर आता ती स्वामींनी उदाहरण दिलं की सोन्याची फळी घेऊन जर का तुम्ही नदी किंवा पाणी ते जे तुम्ही हे करतायत, पार करतायत, तर त्याच्यामुळे काय होईल? तुम्ही वाचाल की मराल? ती फळी तरंगणार आहे का सोन्याची आहे म्हणून? ती काय होणार? ती बुडणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सोनं काही उपयोगाचं नाही, कायमचं सोनं पडेल तुम्हाला. म्हणजे एक विशिष्ट वस्तू आहे प्रपंचामध्ये ज्याला आपण महत्त्व दिलेलं आहे. सोन्याला भरपूर महत्त्व दिलं गेलं, हिऱ्याला महत्त्व दिलं गेलं. प्रपंचामध्ये जी मूल्यवान वस्तू ज्याला उच्च टोकाचं महत्त्व दिलेलं आहे ते तुम्हाला सगळीकडेच कामी पडेल असं नाही आहे. काही ठिकाणी तुम्हाला ते घातक ठरणार आहे. म्हणजे ते सोनं जे आहे त्या सोन्यामुळे आपला जीवसुद्धा जाऊ शकतो. कुणी जरी की आपल्या रस्त्यामध्ये आपल्याला पकडलं आणि चाकू दाखवला आणि सांगितलं सोनं काढून द्या, लोक देत नाही बरं का सोनं काढून. सोन्यासारखा जीव गेला तरी चालेल, परंतु अलंकार सोन्याचे द्यायचे नाहीत. त्याला ते नाही देत. तो काय करतो? मग सोपा उपाय, त्याच्याकडच्या शस्त्राचा तो उपयोग करतो आणि आपल्याला, म्हणजे आपण कसल्यासाठी दुःख केलं?
सोन्यासाठी दुःख केलं, सोनं जाऊ नये म्हणून दुःख केलं आणि त्याच्यामुळे आपला घात झाला, पुढीलांनी आपली हत्या केली आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय होणार आहे, परत नरकाकडेच जाणार आहोत आपण. म्हणून अशा गोष्टींसाठी दुःख करू नये. स्वामींनी इतकं सुंदर उदाहरण सांगितलं की सोन्याची फळी जर का असेल ती घेऊन जर का आपण पाण्यामध्ये रिगालो तर ती फळी काय करेल, तुम्हाला बुडवून टाकेल. ते बुडळीलची की म्हणजे तुम्हाला काय करेल, ती बुडवून टाकणार आहे. तैसे बाई दुःख न कीजे की दुःख करू नका. आणि ते अशी दुःख ऐसे निर्पोणी गेले. आणि स्वामींच्या श्रीमुखातला शब्द आहे, शब्दवेदी या रसाचा दृष्टांत बघितला. स्वामींनी नुसतं एक शब्द, एखादं वाक्य म्हटल्यानंतर काय होतं, जीव एकदम दुःख निवृत्त होतात, शांतता. स्वामी काय सांगतात, येथ येता प्राणी जळता जावे. बाईचा कोणाला तरी ओरडल्या, तो बिचारा जो जीव आहे तो दुखवल्या गेला आणि तो गेला. स्वामी म्हणतात, बाई त्यांना का ओरडलं तुम्ही, येथ येता जर प्राणी जळता जावे तर निवावे ते काय. आमच्या स्वामींचा परमेश्वर अवताराचा शब्द ऐकला की जीव एकदम निवून जातात, शांत होतात. अलर्क राजा होता, तो त्रितापाने दग्ध झालेला होता आणि आमचे श्री दत्तात्रय प्रभू आहेत, त्यांना भेट दिली आणि काय म्हणाले, शंभोली शंभलीन शंभलीन. आणि त्याच्यामुळे त्याचे त्रिताप जे आहे ते निघून गेले, असं परमेश्वराची वाणी आहे. आणि आमचे स्वामींनी जेव्हा शांताबाईसांना 2-3 ओळीत सांगितलेले आहेत, थोडंसं निरूपण केलं आणि लगेच तिचं दुःख असं निरपूनच गेलं, निघूनच गेलं तिचं दुःख. गोसाव्यांची चरण शाळन झाले, पूजा अवसर काळी स्वामींचे चरण शाळन झालं. बाईचे चरणोदक दिधले, बाईसांनी सर्वांना चरणोदक दिलं, त्याच्यावर शांताबाईसांना पण दिलं. आणि ते आपले येईन तयाचे जसूबाईसावरी घातले. तिने काय केलं, थोडंसं घेतलं, परंतु स्वतःला साठी दिलेलं आणि जसमाईसांसाठी दिलेलं जे उदक चरणोदक आहे ते तिने काय केलं, त्या जसमाईसावर म्हणजे वेळ लागलेल्या त्या मुलीवर तिने शिंपडलं. मग पूजा अवसर झाला, तो व्यवस्थितपणे त्यांनी बघितला. मग बाईसांनी स्वामींच्या आरोग्याचं ताट केलं, स्वामींना आरोगणा झाली, त्या तिघींना पण प्रसाद दिला गेला. मग ते बिढारासी गेले, म्हणजे मुक्कामाचं ठिकाण दुसरीकडे होतं, तिथे त्या मुक्कामाला गेल्या. विळीचाच्या पूजा अवसराशी आली, मुक्कामाला म्हणजे दुपारचं भोजन झालेलं आहे, दुपारचं अवसर आटोपलेला आहे आणि मग आता दुपारसाठी थोडंसं आरामासाठी दुसरीकडे गेलेले आहेत. संध्याकाळच्या पूजा अवसराला परत आल्या. मागोते चरणोदक जे स्वामींचं होतं ते चरणोदक त्यांना जसमाईसाला थोडंसं पाजल्या गेलं आणि माथ्यावर पण तिच्या शिंपल्या गेलं. पुन्हा संध्याकाळचा पूजा अवसर पाहिला. मग बिढारासी गेले, मुक्कामाच्या ठिकाणी गेल्या, परत सकाळी आल्या. आता स्वामी त्यांना विचारता शांताबाईसांना की रात्री काही त्रास झाला का, म्हणजे हिला जे काही वेड्याचे जे काही त्रास होतो वेडेपणाचा त्याचा काही त्रास झाला का. ते म्हणतात ना जीजी, देहांत म्हणजे दिवसभरामध्ये 20 वेळा ये, 30 वेळा ये, 20-30 वेळा तिला जे त्रास व्हायचा, आजी ते नय्येची म्हणजे आज तो बिलकुलच नाही आला, थोडा सुद्धा नाही आला. स्वामी म्हणतात, बाई आता ते नय्ये हो, आता काही तो वेडेपणाचा जो काही त्रास आहे तो अजिबात होणार नाही, तो गेला आता. तयाचे दुःख गेले, येराचे कावरे गेले. शांताबाईसांचं दुःख गेलं भेटी सरसीत. स्वामींचं नुसतं ऐकलं आणि त्याच्याने त्या शांताबाईसांचं दुःख गेलं आणि स्वामींच्या चरणोदक दर्शनाने काय झालेलं आहे, तिचं वेडे पण गेलं जसमाईसाचं. आणि मग स्वामी म्हणतात, बाई तुम्ही ज्या पव्यासोबत म्हणजे या पदयात्रेसोबत तुम्ही आलेला आहात, तो पदयात्रा निघाला बरं का द्वारावतीला. आता तुम्ही द्वारावती जाना, तुम्ही आता निघा मग द्वारावतीला. मुलगी तुमची चांगली झाली, तुमचं दुःख निवृत्ती झाली. माईंबाईचा काय म्हणतात, नाजी आमची द्वारावती हेची आमचा कान्हैया येतची भेटला जी. आता मला द्वारावतीला जायची गरज नाही, माझी द्वारावती हीच आहे आणि माझा कन्हैया म्हणजे कृष्ण मला इथेच भेटला आपल्या रूपाने. स्वामी म्हणतात, बाई आता तुम्ही आते सासू या बोळवाना, म्हणजे तुम्ही तुमच्या या मुलीला सासरी पाठवा. ते म्हणतात की ही सासरी कोणालाच आवडत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही आता तिला सासरी पाठवा. सगळेजण तिची वाट बघत आहेत, सगळेजण तिच्या आवडीपूर्वक तिची वाट बघतात की आमची सून कधी येईल. पती म्हणतो माझी पत्नी कधी येईल, असं सगळं वाट बघणं सुरू आहे.
आता जर का तुम्ही तिला नेलं तर ते तिला काय करतील, पत्करीती म्हणजे तिला पत्करतील, ठेवतील. आणि मग तो सुद्धा तुमची जी समस्या आहे ती पण फिटून जाईल. आणि मग हे सगळं स्वामींनी त्यांना सांगितलं आणि त्या बिढाराशी गेल्या. मग माहीमबाईचा आपल्या मुलीला म्हणतात, एकाईसाला, मोठ्या मुलीला, एकाई तू जाय का जसमाई येते बोळवी, तर तू असं कर, तुझ्या लहान बहिणीला तू सासरी घेऊन जा. तर एकाईशी म्हटले, हे काही हो तुझं गोसावे यांचा सन्निधानी असो आवडे आणि माझं काही ना आवडे. ती म्हणते, असं कसं काय, तुला स्वामींच्या सन्निधानी राहायचंय म्हणून तू मला पाठवतेस का? म्हणजे तुला स्वामींच्या जवळ सन्निधानी राहायला आवडतं आणि मला आवडत नाही असं आहे का? ती म्हणते, माझ्याने जाणं होणार नाही, मी जाणार नाही, तुला जायचं तर जा, मी स्वामींच्या सन्निधानीच राहील. आणि जेव्हा सकाळीच त्या पुन्हा स्वामींच्या भेटीला आल्या तेव्हा एकाईसांनी काय काय म्हटलेलं आहे ते शांताबाईसांनी स्वामींपुढे सांगितलं. स्वामी एकाईसाला म्हणतात, बाई तुम्ही जा, जेची या येत असता होईल त्याची तुम्हा तेत असता होईल. शांताबाईसा ज्या आहेत त्यांना ज्यावेळी स्थिती होईल त्याच वेळी तुम्हाला तिथे स्थिती होईल. तुम्ही जिथे कुठे आहात तिच्या सासरी जसमाईसाच्या, असं स्वामी एकाईसाला सांगतात. इथे कुठला दृष्टांत येतो? स्वामी इथे आहेत आणि त्या तिथे आहेत. कासवीचा दृष्टांत येतो. दुरूनही अंतःकरणाद्वारे देणे आती, जैसा कासवीचा. आणि या ठिकाणी स्वामींनी शय्या पाळणेचा दृष्टांत सांगितलेला आहे. तदनंतर सारंग पंडिती चीर चोळी तोडू घोडे जणू दिदला मग गावासी गेली. तिला आता सासरी पाठवायचं आहे तर सारंग पंडितांनी सगळी व्यवस्था केली, काही कपडे असतील, घोडा वगैरे हे सगळं, आणि त्यांना पाठवलेलं आहे. आणि त्या गेल्यानंतर खरोखरच स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सासरची मंडळी तिची वाट बघत होते की आमची ही सून येईल, कधी येईल वगैरे असं. आणि गेल्यानंतर तिचं स्वागत झालं, एकाईसाचं स्वागत झालं. मग एकाईसा म्हणतात, आता मी गावाशी जाईन. 1-2 दिवस थांबली एकाईसा आणि ती म्हणायला लागली तिच्या सासरच्यांना, बहिणीच्या सासरच्यांना म्हणायला लागली की आता मला जायचं आहे, मी आता थांबू शकत नाही. ते म्हणतात, जाल कैसी आमची वाप धाईल मा तुम्हासी वस्त्र घेऊनी, म्हणजे अजून आमचं शेतीची कामं चालू आहेत, तुम्हाला जायचं म्हणजे आम्ही काय तुम्हाला एकटीला सोडू शकत नाही, कुणीतरी सोबत यावं लागेल. सोबत यावं तर आमचं शेतीची कामं चालू आहेत, ती एकदा होऊ द्या, मग आम्ही तुम्हाला कपडे करू आणि मग आम्ही तुम्हाला सोडवायला येऊ. आणि मग एक दिवशी माहीमबाईची गोसाव्यांपासून स्थिती झाली. एक दिवशी स्वामींपासनं शांताबाईसांना म्हणजे आईला स्थिती झाली आणि त्याच वेळी एकाईसाला तिकडे स्थिती झाली. आणि एकाईसा देव्हाऱ्यावरही बैसली होती, देव्हार घरामध्ये तिथे बसलेली होती आणि तयासी तेव्हा स्थिती झालेली आहे. आणि ती तैसेची निघाली आणि ती तशाच त्या स्थितीमध्ये स्वामींच्या दिशेने निघालेली आहे. ती म्हणू लागली, हिचे पिसे गेले इसी लागले. आणि ती थोडं वेड्यासारखं म्हणजे स्थितीच्या आनंदामध्ये भरामध्ये ती काय बोलत होती, एकटीच बोलत होती, मला जायचं आहे, मला जायचं आहे स्वामींच्या भेटीला. तर ते तिच्या सासरचे लोक म्हणायला लागले, बघा हिचं वेडे पण गेलं आणि ते हिला लागलं. मग एकाईसा म्हणतात, माते बोळवा, मला सोडवा तुम्ही. ती म्हणती, शेता शिवाराचे दिस, आता शेताचे दिवस आहेत, गव्हाची पेरणी. गव्हाची पेरणी म्हणजे कुठले दिवस असतील ते? हिवाळ्याचे दिवस असतील. आम्ही आरावो ना, आम्हाला अजिबात वेळ नाहीये. रहा मा सावले घेऊनी, थोडं थांबा. परंतु ती काही थांबायला तयार नाही. ईश्वराला भेटण्याचं वेडेपण जे आहे आता ते तिच्यामध्ये आलेलं आहे. आणि त्या एकट्याच निघाल्या. आणि त्या तिथून जशाच निघाल्या, शांताबाईसांना आमचे स्वामी इथे सांगतात की बाई तुमची येती असे मा, तुमची मुलगी निघाली बरं का तिकडून. हे काय जी माझी लेकुरी, माझी काढली रेख नोलांडी ती. हा खूप आई वडिलांचा गैरसमज असतो बरं का. आमचा मुलगा आमचा ऐकतो, आमची मुलं आमचं ऐकतात आणि ते आमच्या पुढे जाणार नाही, आमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही, हे कुठेतरी असतं की तो खोटं बोलत नाही, असा तो एक भाग असतो. आईकडे हा भाग जास्त असतो, कारण आईचं स्नेह कसं आहे मुलाविषयीचं एकदम स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. म्हणून आई मुलांवर खूप विश्वास ठेवते. आणि मग ती शांताबाईचा स्वामींना म्हणतात की बाबा ती माझी मुलगी अशी आहे की
मी काढलेली रेख ती बिलकुल ओलांडणार नाही. वास्तविक एकाईसा तशाच असतील. नाही असं नाही. मा येई कैसी येईल ती येऊ शकत नाही. यावरी गोसावी उगेची होते स्वामी गप्पच. कारण की काही जीवांपुढे स्वामी गप्प राहतात. जेव्हा परमेश्वराचं जीव ऐकत नाही त्यावेळी परमेश्वराला काय करावं लागतं, कधी कधी गप्प बसावं लागतं. पैठणा येतुकिया आली, मग त्या पैठणपर्यंत आल्या बरं का. स्वामी परत म्हणतात, बाई तुमची येई आली मा नाजी मिया म्हणितले. त्या म्हणतात की स्वामी म्हणतात तुमची मुलगी आता पैठणपर्यंत आली, परंतु त्या म्हणतात की नाजी मिया म्हटले येई मी येईन का निरोपू पाठवीन. मी मुलीला सांगितलंय मी तुला घ्यायला येईन किंवा निरोप पाठवेन. तया वांचुनी न यावे, त्या निरोपाशिवाय तू यायचं नाही, म्हणून ती येऊ शकत नाही. मग जिये दिसी येतील तिये दिसी मागोते सर्वज्ञ म्हटले, बाई तुमची येई आली मा. असं स्वामी 3 वेळा म्हटलं. ज्या दिवशी येणार आहे स्वामी म्हटले तुमची येई आली बरं का, आता जवळच आली. हे काय जी येई कैसी येईल ऐसेची गोसावी तै तरी म्हणितले. आता तरी म्हटले माझी येई माझी काढली रेख नोलांडी. स्वामींनी 3दा म्हटलं तरी या बाईसांना, शांताबाईसांना पटतच नाहीये स्वामींचं. एरवी जीवाला स्वामींचं कधी पटलेलं आहे बरं? का पटत नाही? कारण की स्वामी म्हणतात जीव जीवा साजात्य. एखाद जीवानी जर का सांगितलं असतं तर ते पटलं असतं, परंतु कोण सांगतंय? देव सांगतायत. देवानी सांगितलेलं आपल्याला कधीच पटत नाही. कारण की परमेश्वर कसे आहेत, हे सकाळही वैजात ते सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. सांगितलेलं जीवाला पटेलच असं नाही. आणि म्हणून परत स्वामी त्यांना म्हणतात, बाई चंद्राच्या रश्मी करून शिळा पाषाण निवती परद्रवती ना. इथे स्वामींचा दृष्टांत सोमकांताचा सांगितलेला आहे. तव एकाईस एळापुरी पातली. एकाईस आहे वेरूळमध्ये आल्या, दरवाजात आल्या. स्वामी म्हणतात हे नव्हे तुमची येई आली बघा, आली तुमची येई. तव एकाईसे आली आणि एकाईसा आलेले आहेत. अंगणी उभी ठेली, अंगणात आलेले आहेत. आणि तिये बाहेरी निघाली तव एकाईसी देखील. आई बाहेर आली, बघतात तर खरोखर मुलगी अंगणात उभी आहे. आणि ती मुलीवर थोडीशी रागावली की एकली कैसी आलीस, एकटी कशी आलीस बरं तू. मी गोसाव्या ते मघा लागून विरोधीत असे. मी स्वामींना विरोध करते मगापासनं. मी स्वामी मला 4-4 वेळा सांगतात तरी मी देवाचं ऐकत नाहीये. मला तुझ्या स्वामींपेक्षा तुझ्यावर विश्वास जास्त आहे. कुणावर विश्वास जास्त आहे? आज आपली परिस्थिती हीच आहे. आपली देवापेक्षा पण डॉक्टरवर आपला जास्त विश्वास आहे बरं का. मी असं गमतीने म्हणतो देवाला की देवा तुम्ही आता अवतार जो घ्याल ना तो डॉक्टर होऊनच घ्या बरं का. आजच्या काळामध्ये लोक कुणावर विश्वास ठेवत असतील तर कोणावर विश्वास ठेवतात? डॉक्टरवर विश्वास ठेवतात. म्हणून तुम्ही आता डॉक्टरच्याच रूपाने या आता, जेव्हा केव्हा यायचं असेल तेव्हा. आणि या ठिकाणी आपण खरोखरच बघितलं तर जीव जीवावर एवढा विश्वास टाकून आहे की ते म्हणतायत ते म्हणजे बरोबर आहे. परंतु देव म्हणतात ते म्हणजे मी एक लीळेचं चिंतन केलं. 45 वर्षी लीळा आहे. आमचे स्वामी आसनस्थ आहेत स्थानावर नदीमध्ये. आणि एक जो त्या पलीकडच्या आपेगावमधला जो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मागे त्या गावातले लोक लागलेत त्याला मारण्यासाठी. त्याच्यावर काहीतरी व्यभिचाराचा आळ घेतलेला आहे आणि त्याला मारूनच टाकायचा आता. आणि तो बिचारा तो साधा व्यक्ती आहे, त्याची काही चूक नाही आहे. तो त्या व्यक्तींपासून लांब पळतो आहे. आता कुठे पळायचं? कुठे जरी पळालं तरी हे लोक आपल्याला शोधतीलच, भेटतीलच, मारून टाकतील. आणि त्याला लांबून दिसतं की नदीच्या त्या पलीकडे नदीच्या पात्रामध्ये स्वामी बसलेले. लांबून बघतो नदीच्या अलीकडनं आणि बघितल्यानंतर नदीमध्ये उडी मारतो. पोहत पोहत स्वामींपर्यंत पोहोचतो, स्वामींना भेटतो, दर्शन घेतो आणि शांत बसतो. आता काही बोलत नाही. काय सांगायचं स्वामींना? तर स्वामी त्यांना म्हणतात तुमच्याकडे कुदळी पावडा आहे का? ते म्हणे हो आहे, माझ्या घरी आहे. स्वामी म्हणतात घेऊन या. तो म्हणे मी घेऊन आलो असतो परंतु माझ्या मागे अशा अशा कारणास्तव लोक लागले आहेत आणि ते मला मारून टाकतील. मी गावात जर का गेलो तर ते मला मारून टाकतील. ते लोक सगळे तयार टपून आहेत माझ्यावर. स्वामी म्हणतात तुम्ही काही घाबरू नका, कोणी तुम्हाला काही करणार नाही. तुम्ही जा, कुदळी पावडा घेऊन या आधी. आता तो व्यक्ती जो आहे मला खरंच नवल वाटलं त्या व्यक्तीचं. स्वामींनी सांगितलं आणि तो लगेच निघाला, स्वतःच्या गावात गेला. अहो मारून टाकण्यासाठी लोक टपलेली आहेत आणि स्वामींच्या एका वाक्यावर त्यांनी विश्वास ठेवला
आणि तो आपल्या गावात गेला, आपण गेलो असतो का? आपण म्हणतो थोडा पाऊस कमी होऊ द्या, अहो जा, काय नाही, तुम्हाला हे आत्ता पाहिजे आपल्याला विधीसाठी, आवश्यक आहे. आपण म्हणतो नाही, मला पावसात भीती वाटते. परंतु आपण विश्वास ठेवून जाऊ का? नाही जाणार. आपण आपल्या मनामध्ये ती भीती असणार आहे. आपण जीवावर विश्वास ठेवतो. जीव एका प्रपंचावर विश्वास ठेवतो की माझ्याकडे जी गोळी आहे ना ती चांगली आहे. ती जर का गोळी घेतली ना लगेच दुखणं थांबतं. आपलं त्या एका प्रपंचावर विश्वास आहे, आपल्या देवतेवर विश्वास आहे, जीवावर विश्वास, प्रत्येक गोष्टीवर विश्वास आहे. फक्त देवावरच आपला विश्वास नाही आहे. तो आपला देवावर विश्वास बसला पाहिजे. आणि मग शांताबाईसांना एकाईसांनी सगळी घटना सांगितली की कशा कशा प्रकारे एक दिवशी मला स्थिती झाली आणि सगळेजण म्हणायला लागले की जसं बहिणीचं वेडेपण गेलं आणि या बहिणीला लागलं, असं सगळं सांगत असताना तिकडे थोडा हास्यविनोद झालं, सगळ्यांना बरं वाटलं. आणि स्वामींच्या भेटीने मुख्यत्वे शांताबाईसा ज्या आहेत त्यांची दुःख निवृत्ती गेली, मुलीचं वेडेपण गेलं आणि एकदम स्थिर सावर झालेल्या शांताबाईसा आहेत. आता या शांताबाईसांच्या संदर्भातलं किंवा एकाईसांच्या संदर्भातलं स्थिती त्यांना तिकडे होते आहे वगैरे हे काय आहे, तर हे सांगत असताना स्वामींनी जो काही दृष्टांत सांगितलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा दृष्टांत आहे. जैसा सोमकांताचा दृष्टांत आहे हा. चंद्राच्या रश्मी करुनी शिळा पाषाण निवती परिद्रवती ना. चंद्राच्या रश्मी करून म्हणजे चंद्राचा जे काही प्रकाश उजेड येतो त्याच्याने काय होतं, शिळा पाषाण निवती म्हणजे दुपारच्या सूर्याच्या उन्हामुळे जे काही शिळा आणि पाषाण दगड हे जे काही तप्तायमान झालेले आहेत, उष्ण झालेले आहेत, ते काय होतं, रात्रभराच्या त्या शांततेने, शांतता कसली आहे ती, ऊन नाहीये ही एक शांतता आहे, आणि चंद्राचा शीतल प्रकाश शांत प्रकाश आहे त्याच्यावर ही एक शांतता आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, शिळा पाषाण निवती म्हणजे निवतात, शांत होतात, थंड होतात. परंतु द्रवतीना, परंतु त्याच्यातनं ते द्रवत नाहीत, म्हणजे त्याच्यातनं पाण्याचे थेंब येत नाहीत. येतात का? नाही येत. पाण्याचे थेंब येणं म्हणजे काय, जसं आपल्याला घाम येतो बघा, इथे हात आहे याच्यावर स्वेदाचे बिंदू बिंदू येतात, म्हणजे घामाचे थेंब थेंब असे येतात. तसं पाषाणाला येतात का? नॉर्मल जे तुम्ही पाषाण बघता त्या पाषाणाला असं थेंब थेंब येतात का पाण्याचे? नाही येत. ते निवती परिद्रवती ना, म्हणजे त्याच्यातनं द्रव रूपाने काहीही येत नाही, पाणी येत नाही. तैसा सोमकांत नव्हे, परंतु सोमकांत नावाचा पाषाण तसा नाहीये बरं का. त्याची विशेषता वेगळी आहे की तो द्रवे, तो शांत पण होतो आणि द्रवे म्हणजे त्याच्यातनं पाणी येतं, त्या पाषाणातनं पाणी येतं. ती त्या पाषाणाची ती खासियत आहे. आता हा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे, याचा सिद्धांत काय न, तैसे परमेश्वर सन्निधानी, एक अधिकारी असती एक अनधिकारी असती आमच्या स्वामींच्या सन्निधानी, की या परमेश्वर अवताराच्या सन्निधानी जे जीव असतात ते सगळेच काय अधिकारी जीव असं नसतात बरं का. त्याच्यामध्ये एक अधिकारी असतो आणि एक अनधिकारी असतो. म्हणजे आपला सकाळचा जो विषय झाला त्याच्यामध्ये आपण बघितलं की सगळेच काही स्वामींच्या सन्निधानी असलेले सगळेच काही मोक्षाला गेले नाहीत. काही लोकांनी अमक्याच याच्यामध्ये समाधान मानलं, काहींनी तमक्यात समाधान मानलं. आणि म्हणून हे कशामुळे झालं ना, कारण की त्यांच्यामध्ये एक अधिकारी आहेत आणि एक अनधिकारी आहेत. काही लोकांच्या मागे स्वामी स्वतःहून लागलेले आहेत, अनुसरा सारंग पंडित आहेत, दादोस वगैरे आहेत. त्यांना स्वामी म्हणतात येच एक ब्रह्मविद्या एक असे, ती विचारा ना आम्हाला. बाकीच्या गोष्टी काय विचारतात, आपल्याला ज्ञान विचारता आलं पाहिजे. ते ज्ञान कशा प्रकारचं असलं पाहिजे. आमच्या माहीम भट्टांनी विचारलं स्वामींना की जी कवणाचे ज्ञान मोचक, ज्ञान कसलं कसलं आहे. म्हणजे इथे आपल्याला नवीन प्रश्न उद्भवतो. ते म्हणतात की कवणाचे ज्ञान मोचक, कुणाचं ज्ञान मोचक आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की ज्ञानच किती आहे, म्हणजे कुणाकुणाचं ज्ञान आहे बरं हे. मग जीवाचं ज्ञान आहे, देवतेचं ज्ञान आहे, प्रपंचाचं ज्ञान आहे आणि परमेश्वराचं ज्ञान आहे. 4 प्रकारचं ज्ञान आहे.
मग त्यातलं आम्हाला मोचक ज्ञान कुठलं आहे? कुठलं ज्ञान मोचक आहे? परमेश्वरा संदर्भातलं जर का ज्ञान काढलं तर तेच ज्ञान फक्त मोचक आहे. जीव देवता प्रपंचाचं ज्ञान काढलं तर का हो, त्यांचा स्वभाव कसा आहे, यांचा स्वभाव कसा आहे, सगळ्यांचे स्वभाव जाणून घेतले, काय फायदा झाला तुम्हाला? मोचकत्व मिळालं त्याच्यातनं. देवता कशा आहेत, देवतेंचा परिवार किती आहे, कुठली देवता कुठल्या वर्णाची आहे, त्यांची नावं कुठली आहेत, हे ज्ञान तुम्ही काढलं. विद्या मार्ग पूर्ण पाठ केलं, अन्यव्यावृत्ती पाठ केली, ह्याच्याने मुक्तता मिळणार आहे का तुम्हाला? माहिती म्हणून ठीक आहे, पण ह्याच्याने मोक्ष मिळणार आहे का? देवतेच्या ज्ञानाने मोक्ष मिळणार नाही. प्रपंचाचं ज्ञान काढलं, प्रपंच कसा आहे, काय आहे, मग कसा तो नित्य आहे का अनित्य आहे, सगळं ज्ञान काढलं, पण त्याच्याने तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. माहिती काढण्यासाठी उत्तम आहे, माहिती असलीच पाहिजे, कारण की त्याशिवाय त्यांच्यातली न्यूनता आपल्याला कळणार नाही. मग मोचक ठरणारं ज्ञान कुठलं आहे? परमेश्वराचं ज्ञान मोचक ठरणार आहे की त्यांनी सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या करत असताना आपली सगळ्यात आधी म्हणजे पाप राशी आपली निघून जाते. स्वामींनी काय सांगितलेलं आहे? पापाच्या राशी ज्या आहेत त्या नासल्या जातात. कशामुळे? अप्राप्ती निमित्तके. म्हणजे स्वामींनी कशाविषयी दुःख करायचं आहे ते सांगितलेलं आहे, कशाविषयी दुःख नाही करायचं तेही सांगितलेलं आहे. परमेश्वराविषयी दुःख केलं तर पापाच्या राशी नसतात, आणि जीवदेवता प्रपंचाविषयी दुःख केलं तर पापाच्या राशींचे डोंगर नव्याने तयार होत राहतात. आणि म्हणून अशा या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? आपला अधिकार जो आहे तो वाढवला पाहिजे. परत आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत, म्हणजे त्याच विषयावर आपण आलेलो आहोत. आणि अधिकारी असती आणि एक अनधिकारी असती. अनधिकारी असती तयासी सुख विशेष होय. परमेश्वर सन्निधानी असताना चंद्राच्या रश्मी करूनी शिळापाषाण निवती म्हणजे काय? शिळापाषाण म्हणजे कोण? अनधिकारी जीवांना शिळापाषाण म्हटलेलं आहे. ते फक्त काय होतात? निवती, म्हणजे त्यांना सुख विशेष होतं. ते आले की ते म्हणतात आज आम्हाला आरती मिळाली बरं का, आरती करायला मिळाली. त्यांना काही लोक सुख विशेष, आम्हाला पंक्तीचा प्रसाद मिळाला, म्हणजे भोजन मिळालं असं नाही, प्रसाद मिळाला, आम्हाला थोडा प्रसाद खा, त्यांना त्याच्यातच सुख आहे. म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख घेतो आहोत. परंतु हे काय, ह्याला काय म्हणावं? निवणे आहे फक्त. परंतु आपण या निवण्यावर थांबायचं नाही. आपण काय झालो पाहिजे? द्रवलो पण पाहिजे, डोळ्यातनं अश्रू आले पाहिजेत, अंतकरण रडलं पाहिजे कुठेतरी. या छोट्या छोट्या गोष्टीतनं काय तुम्हाला सुख घ्यायचं नाही घ्यायचं तो तुमचा प्रश्न आहे. परंतु तुम्ही हे लक्षात घ्या, आपल्याला शिळापाषाण बनून राहायचं नाही आहे. आपल्याला त्याच्या पुढे थोडं जायचं आहे, द्रवायचं आहे, आपल्याला द्रवता आलं पाहिजे. आपल्याला आपण एखादी लीळा ऐकताना, लीळा वाचताना, लीळा आठवताना आपल्याला काय झालं पाहिजे? कुठेतरी दुःख वाटलं पाहिजे मनामध्ये, कुठेतरी आनंदाश्रू आपल्याला आले पाहिजेत. शांत जेव्हा साधाईचा आहेत, साधाईचा स्वामींच्या भेटीसाठी येतात, काळोखामध्ये नदी उतरतात, पाण्याचा जो काही रस्ता आहे तो चुकतात, खोल भागाकडे जातात. अशा वेळी आपल्या मनामध्ये ही लीळा वाचताना एकदम काळजी आली पाहिजे. शांत ह्यांच्या ठिकाणी आपण असतो तर आपण काय केलं असतं, असं तुम्ही सक्रिय झाले पाहिजे त्या लीळेमध्ये. आणि जेव्हा स्वामींचं नाव ते घेतात, श्री स्वामींच्या नामाचा उल्लेख साधाईचा जेव्हा करतात आणि लगेच स्वामी त्यांना काठावर आणतात, हे वाचताना, हे आठवताना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे की स्वामी परमेश्वर बघा कसे आहेत. एखादा जीव फक्त बुडायला तयार पाहिजे तर परमेश्वर लगेच वाचवायला तयार आहेतच, पण आपण बुडायला तयार आहे का? नाही. आपल्याला आज थोडासा जास्त पाऊस असला तर आपलं सत्संग बंद, आज सत्संगाला जायचं नाही, पाऊस जास्त पडतो आहे. आणि इथे साधाईचा ज्या आहेत त्या एकट्या निघालेल्या आहेत, काळोख आहे, रस्ता चुकल्या, परंतु स्वामींचं नाव घेत आहेत. स्वामींना सांगितलं आपली दासी जी आहे ती आता बुडालेली आहे, परंतु स्वामी कोणाला वाचवतात? आपण तर संकष्ट वज्रपंजर घेऊन बसलेलो आहोत. इतरांना स्वामींनी कधी वाचवलं? दुःख निवृत्ती कधी केली त्यांची? जेव्हा त्यांनी ते दुःख पत्करलं, त्या दुःखामध्ये ते समाविष्ट झाले आणि मग स्वामींनी त्यांना वाचवलेलं आहे. साधाईचा बुडायला तयार झाल्या आणि मग स्वामींनी वाचवलं आहे. आपल्याला तर बुडायचं नाही आहे. आपण आधीच सांगितलं की त्यांना जसं वाचवलं तसं मला पण वाचवा. आणि आपण कुठे बसलेलो आहोत?
आपल्या घरात बसलेलो आहोत, आपल्याला बुडायचं नाही आहे, आपली हिंमतही नाही, ताकदही नाही आहे पाण्यात उतरायची, देवासाठी तर नाहीच नाही आहे. आणि मग आधीच देवाला आपण सांगून ठेवायचं की मला आधीच वाचवा बरं का, म्हणजे मी जायच्या आधीच माझं सगळं संरक्षण झालं पाहिजे. म्हणजे हे काय आहे, आपण आधीच सांगतो देवा भटोबासांची पोटदुखी थांबली तशी माझी पण पोटदुखी थांबवा. अहो पण ते सेवादास्य करत असताना पोटदुखी सुरू झाली त्यांना, आणि ती थांबली कशामुळे? सेवादास्य करूनच थांबली. आम्हाला सेवादास्य करायचं नाही आहे, फक्त ती ओळ 10 वेळा वाचायची आणि मग आमचं रक्षण झालं पाहिजे. आम्हाला डाससुद्धा चावून घ्यायचा नाही आहे स्वतःला, पण म्हणायचं काय, इंगळी सारखा मज वृश्चिकादी भयापासून रक्षावे. आधीच अहो त्यांनी घरदार सोडलं, स्वामींसाठी ते शयनासन टाकत होते, सेवादास्यामध्ये होते, इंगळी चावून घेण्याची तयारी त्यांची आहे, आणि चावल्यानंतर सुद्धा त्यांनी ही तक्रारच केली नाही स्वामींकडे, आणि स्वामींकडे काहीच मागितलं नाही. मग ज्यांना इंगळी चावली त्यांनीच काय मागितलं नाही, मग आपण कोण मागणारे ठरतो? आपल्याला ती इंगळी चावायचीच नाही, स्वामींना नाहीला आधीच इंगळी वगैरे तिकडेच पाठवून द्या, इकडे येऊच जाऊ नका. म्हणजे आपण तर अजून पुढचे निघालो. अहो ते लोक सगळे दुःख भोगायला तयार होते, ते अंगावर पत्करायला तयार होते. आम्हाला ते जवळही नको ते दुःख, आणि त्या दुःखाचं दर्शनही नको, आणि त्या कष्टाचंही दर्शन नको. तिथे त्या होत्या, एकाईसा होत्या आणि देमाईसा होत्या. देमाईसाला स्वामी म्हणतात, आम्ही जर का राजा झालो तर तुम्ही काय व्हाल? ते म्हणाले, आम्ही काय होऊ? उचिताचे पाईक होऊ. मग एकाईसाला विचारलं, जर का आम्ही देव झालो तर तुम्ही काय व्हाल? ते म्हणाले, काय म्हणाले ते? आम्ही भक्त होऊ. स्वामी म्हणाले, असं भक्त होऊ तर मग इथे असं कामं करावं लागतील बरं का. तिथे माती आणि याचं सेवा सुरू होती, व्यापार भट मुख्य करून सगळं. ते म्हणतात, जी तेवेळी मी कुठे असेल? सेजा गावी. म्हणजे आपल्याला व्यापारही नको, आणि ती माती नको, आणि मातीने अंग खराब होणं नको. म्हणजे माझ्या मते ही पण ओळ एकदा संकष्ट वज्र पंजरमध्ये टाकली पाहिजे. म्हणजे आम्हाला मातीचा कुठलाही व्यापार नको, म्हणजे आमचं देह आणि आमचं ते काही कपडे वगैरे खराब होतील असं काही नको, आणि आम्हाला दुखणं येईल असं कुठलाही व्यापार आम्हाला नको. म्हणजे आम्ही आधीच पळ काढतो आहे. असं चालेल का? देव कधी वाचवतील तुम्हाला? जेव्हा तुम्ही बुडण्यासाठी तयार व्हाल, तुमची मानसिकता बुडलो तर बुडलो काय हरकत नाही, तेव्हा तुम्हाला स्वामी बुडू देणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला या गोष्टींमध्ये सुख मानत बसायचं नाही आहे. आपल्याला ती तयारी दाखवायची आहे. अनधिकार्य जर का बनून राहिलो, आपण शिळा पाषाण बनून राहिलो, तर आपण नुसत्या छोट्या छोट्या गोष्टी सुख मानून समाधान मानून बसणार आहोत. परंतु तसं नाही, आम्हाला द्रवायचं आहे. म्हणजे वास्तविक आम्हाला ती वचनं जगायची आहेत, त्या लीळा आम्हाला जगायच्या आहेत. त्या लीळेतली जी काही व्यक्तिरेखा आहेत, भूमिका आहेत, त्या आम्हाला जगता आल्या पाहिजेत. तुम्हाला जेव्हा असं कधी हे व्हाल, तुम्ही हे अनुभव करू शकता की जर का बाईसांसारखं जर का आपल्याला निरोप भेटला, आणि आपण जर का नदी विभागामध्ये असू तर आपण काय करू? आपण स्वतःला झोकून देऊ का त्याच्यामध्ये? आम्हाला जर का विरह संचरला, आपल्याला जर विरह संचरतच नाही पण विरह संचरलाच, तर आपली परिस्थिती, आपली अवस्था भटोबासांसारखी होईल का? तशी आपण आपल्यामध्ये तो गुणवत्ता येईल का आपल्याकडे? म्हणजे हे द्रवणं आहे, म्हणजे द्रवता आलं पाहिजे आपल्याला. तुम्हाला काय होता आलं पाहिजे? सक्रिय होता आलं पाहिजे. आपल्याला सक्रिय होताच येत नाही. आपण जेवढं काय ऐकतो ते फक्त शब्दरूपाने ऐकल्या जातात, वास्तविक आचरणात आणण्यासाठी म्हणून आपण कधीच ऐकत नाही. ते ज्या दिवशी तुम्ही ऐकाल, आणि ते कोणाचं ऐकतो आपण? डॉक्टरांचंच फक्त ऐकत असतो. डॉक्टरांनी सांगितलं की बाबा हे तुम्ही खाल्लं तर तुम्हाला त्रास होईल, तुम्ही एका महिन्यात जाल, लगेच बंद. ह्याला म्हणतात सक्रियपणे ऐकणे. काही लोक ते बंदच करत नाही. तसं परमेश्वराने पदोपदी आपल्याला या माध्यमातनं, वचनांच्या माध्यमातनं, लीळेंच्या माध्यमातनं सगळं सांगितलेलं आहे. आणि आपण काय केलं पाहिजे की त्या माध्यमातनं आपण अधिकारी आपल्याला होता आलं पाहिजे. अनधिकारी जे असतात त्यांना सुख विशेष होतं. ईश्वराच्या मंदिरामध्ये आला, काही छोटे मोठे काही तुम्ही विधी केले, त्याच्याने सुख विशेष होतं तुम्हाला.
आपण जसं काही उपहार केला, आज माझा उपहार आहे, आज आमचा पंचावतार उपहार आहे वगैरे, हे केल्याने आम्हाला सुख होतं, होतं की नाही सुख? परंतु हे काय आहे ते तुम्हाला होईल, परंतु बोध दातृत्व नव्हे. परंतु त्याच्यातनं बोध होईल का तुम्हाला? बोध कशातनं होईल? ज्ञान श्रवण केल्याशिवाय बोध होणार नाही. ईश्वराला विनंतीपूर्वक जर का ज्ञानासाठी आपण जर का भिक्षा मागितली नाही ज्ञानाची, तोपर्यंत तुम्हाला बोध होणार नाही. बाकी सुख विशेष होत राहील तुम्हाला. तैसे अधिकार्य नव्हती, पण अधिकार्य जीव आहे त्यांच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. तयासी बोधदातृत्व होय, त्यांना काय होतं? बोधदातृत्व होतं. तुम्ही जर का ह्यांना बघितलं, भटोबासांना जर का बघितलं, ते स्वामींच्याकडे येत जात राहिले, त्यांच्यात परिवर्तन होत राहिलं आणि 6व्या भेटीमध्ये त्यांना बोध झाला. माईम भटांना प्रथम भेटीमध्ये बोध झाला. बाईसांना 3ऱ्या दिवशी त्यांना प्रेमशक्तीचा संचार झाला. म्हणजे हे काय आहे? बोध होतोय यांना. म्हणजे हे कोण आहेत? अधिकारी जीव आहेत सगळे. परमेश्वरापासून प्रेम होत आहे, भक्ती साधना होते, म्हणजे हे अधिकारी जीव आहेत. म्हणजे आपल्याला जर का असा अधिकारी व्हायचं असेल, आपल्याला जर का असं परमेश्वरापासून बोधदातृत्व हवं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? शिळा पाषाणत्व जे आहे आणि छोट्या मोठ्या अविहित विधींमध्ये, छोट्या मोठ्या विधींमध्ये म्हणण्यापेक्षा ईश्वराने विहित न केल्या विधीमध्ये जे काय आपण सुख मानतो आहे, त्या विधीतनं सुख मानण्याचं आता आपण बंद केलं पाहिजे. आता आपण कशातनं सुख घेतलं पाहिजे? ईश्वराने विहित केलेले जे विधी आहेत ते करण्यामध्ये आपण आपला वेळ जो आहे तो उपयोगात नेला पाहिजे. आणि यासाठी ज्ञान असणं भरपूर गरजेचं आहे आणि ज्ञान होण्यासाठी अधिकारी असणं भरपूर गरजेचं आहे. आजच्या या सोमकांताच्या 9व्या दृष्टांतामध्ये आपण हाच विषय बघितला आणि या संदर्भातली पूर्वार्ध 217 क्रमांकाची शांताबाईसांची लीळा सुद्धा या ठिकाणी आपण घेतलेली आहे. दंडवत